गव्हाण विभागामध्ये आज जो आगरी कोळी महोत्सव आणि सी फूड महोत्सव इथं आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरता आणि आपल्याला मार्गदर्शन आणि मदत करण्याकरता उपस्थित असलेले अतिशय कार्यसम्राट महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री माननीय राणेसाहेब, त्याचबरोबरीनं आपले आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जयम म्हात्रे, वाय.टी. देशमुख, सभापती, 85 सर्व सभासद, जिल्हा परिषद सभासद, सर्व ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अतिशय म्हणजे आपण ज्या पद्धतीनं पाहत होतो त्या पद्धतीनं नितीशजी राणेसाहेब इथं आले आणि त्यांना इथं आणण्याचं खरं स्वरूप आपलं जे होतं की आगरी कोळ्यांचं गाव आहे आणि साहेब आपले त्याच खात्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरी खात्याचे मंत्री आहेत. तर त्यांना आणल्यानंतर आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या, त्या त्यांनी चांगल्या समजून घेतल्या न त्या सोडून 100% आपल्याला सहकार्य करायचं ठरवलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देईल. राणेसाहेब, आता नितीशजी बोलल्यापेक्षा राणेसाहेबच बोललेलं अधिक चांगलं, म्हणजे काय नाही, नितीशजी जे आहेत ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. त्यांचं काम अतिशय फार मोठं आहे. राणेसाहेबांनी मी एकत्र काम केलं आहे, आम्ही एकत्र फिरलो आहे, त्यांच्याकडनं मी भरपूर शिकलो आहे. खरं तर आम्ही मागच्या ठिकाणी जिथं होतो तिथं सिंधुदुर्गचा संपर्क प्रमुख म्हणून पण काम केलं आहे, त्यावेळेला तिकडे जात होतो. पण साहेब मुख्यमंत्री असतानासुद्धा मी त्यांच्या घरी जात होतो. त्यांनी त्यावेळपासून मला मदत केली. म्हणजे आता आम्ही तर एका पक्षात आहोत, एकच सर्व काम करतो आहे, एकमेकाचा स्वभाव समजला आहे. पण त्यावेळेला मदत केली. दाभोळ बंदराचं मी काम घेतलं होतं, त्यावेळेपासून म्हणजे त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी पद्धत त्यांची मी पाहिली, समाजात वागताना बोलताना प्रत्येकाला समजून घेऊन त्याला मदत करण्याची, ती मी उचलली. म्हणजे माझ्या अंगात होती पहिल्यापासून, पण खऱ्या अर्थानं ते जास्त प्रोत्साहित झालो ना. म्हटलं साहेब ज्या पद्धतीने त्यांच्या फिरलो, मी निवडणुकांच्या वेळेससुद्धा फिरलो सर्व याच्यातून, तर त्यावेळेस ती पद्धत मी स्वीकारली. आणि आता नितीशजींची पद्धत जी आहे ती सेम तशाच प्रकारची, करायचं म्हणजे करायचं, सोडायचं नाही. आणि तशा पद्धतीनं त्यांनी आता सांगितलं की महाराष्ट्राचा आपला जो समुद्रकिनारा आहे तो 700 नव्हे तर 800 850 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. आता आपण कोळी समाज जो आहे समुद्रकिनारा राहतो, त्याच्यामुळे आपले प्रश्न जे आहेत ते समुद्राशी, मत्स्याशी, बंदरांशी संबंधित आहेत. आणि मग हा विभाग जो आहे साहेब, तो आता विभाग काय झाला लागला आहे, आगऱ्यांचा कोळ्यांचा म्हणजे शेती आणि मत्स्य व्यवसाय करणारा जो होता त्याला फार अशा प्रकारच्या मर्यादा यायला लागलेल्या आहेत. म्हणजे इथं विविध प्रकारचे प्रोजेक्ट सुरू झाले, व्हायला हरकत नाही, विकास हा पाहिजेलाच. आपल्याला प्राईम मिनिस्टर साहेब मोदी साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश, त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र हा अतिशय वेगानं पुढं चाललेला आहे. विकासाची दिशा त्यांनी इतकी मजबूत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पाहिजेल ते इथे मिळतं आहे. पण एक गोष्ट होत चालली, खाडीचे बंधारे फुटायला लागले. 700 किनारचा जो समुद्रकिनारा आहे तो बंधारे फुटल्या कारणानं इथली शेती वगैरे होती ती फार संपूर्ण नाश झालेल्या बऱ्याचशा ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात, आपल्या रायगड जिल्ह्यात म्हणा, पुढच्या जिल्ह्यांमध्ये म्हणा. तर अशामुळं या इथं जे राहणारा शेतकरी आहे किंवा कोळी समाज आहे हा बेघर व्हायला लागलेला आहे. म्हणजे त्यामुळे कोळीवाड्यांचा विस्तार महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. आता कोळीवाड्यांचा विस्तार म्हणजे नुसतं फक्त हेच नसताना जे पूर्वीपासूनची घरं आहेत, पूर्वीपासूनचं जे गावठाण आहेत, तर तिथं त्या लोकांना घरं बांधताना काही त्रास होऊ नये ही अपेक्षा असते. इथं जरा थोडंसं महेश बालदींनी आमचं परवा विधानसभेमध्ये भरपूर मोठ्या आग्रहानं मत मांडलं
इथं आम्ही 2 ठिकाणी आहोत. आम्ही जय म्हात्रे, आम्ही इथं 2 ठिकाणी आहोत. इथं बसलोय जिल्हाध्यक्षांच्या राज्यात, रायगड जिल्हा म्हणून. आमचे प्रतिनिधी ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती आहेत. ह्यांचा कारभार चालतो अलिबागवरून जिल्हा परिषदेचा. पण इथे डेव्हलपमेंट अथॉरिटी मात्र शिडको, ह्या विभागाची डेव्हलपमेंट शिडको. म्हणजे आम्ही कैचीत सापडलोय. इकडं जायचं का तिकडं जायचं, हे रस्त्याचं काम करणं झेडपीकडनं करायचं, राज्य सरकार करण्याचं का शिडकोने करून घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारेच घरं बांधताना परवानगी झेडपीची घ्यायची असती आम्हाला. आता जिल्हाध्यक्ष चांगले होते, शिडकोही सुद्धा आता महाराष्ट्र सरकारमध्ये आपले आमदार चांगले धावतात, पळतात, मेहनतीने काम करतात. पण तिथं जरासं जे अधिकारी असतात ते उर्मटपणानं वागतात आणि त्याच्यामुळे महेश बालदींना विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडावा लागतोय आणि आमदार प्रशांत ठाकूर बोलत आहेत. आणि त्याच्यामुळं आम्ही आपलं ठरलं आहे, अगदी आता मगाशी तुम्ही बोलताना बोललो, पण जनतेत सुद्धा मी सांगेन, 15,000 रुपये एकरी, म्हणजे 3 रुपये 75 पैसे मीटर, ह्या मीटरनं आमची जमीन घेतली. आणि त्यानंतर आता एका मीटरला जवळजवळ साधारणतः 5,35,05,000 मीटर, म्हणजे 10,300 रुपये मीटरला घ्यायला लागले. 3 रुपये 75 आमची जमीन घेतली आणि 10,300 रुपये आमच्याकडे एका मीटरला घ्यायला लागले. म्हणजे अशी शिडको कशाला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, तेही कशाला, स्वतःला कोणी खाजगी तुम्ही घ्या ना, 5 लाख रुपये 10 लाख रुपये मीटरला 5 लाख रुपये 10 लाख रुपये शिडको आता इथे चार्ज करते जे येतात त्याच्यात. पण ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा ही किंमत लावाल. आणि म्हणून तो प्लॉट आमच्या ताब्यात दिला नाही. प्लॉट घेतला, आम्ही येतोय, दरवर्षी शिवजयंती साजरी करतोय, प्रतिमा पूजन करतोय. पुतळा बाजूला आहे तो आमचा खराब झालेला आहे, ते एक राहिलं. हे ग्राउंड आरक्षित केलं 2018 पासून आम्ही याच्या मागे लागलो आहे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 ही आता संपला. त्यावेळेपासून हा करत चाललं आहे. आणि यावर्षी ते ग्रामपंचायत ताब्यात द्या आम्ही सांगितलं आहे. हे जे ग्राउंड आहे, हे शिवाजी जागा आहे, हे आमच्या ग्रामपंचायत ताब्यात द्या. कारण जिथं जाल तुम्ही, आता उदाहरणार्थ आता खारघर असेल किंवा पनवेल असेल, तर ते प्लॉट तुम्ही महानगरपालिका ताब्यात दिलेले आहेत. आणि हे जर आमच्या ग्रामपंचायतीवरती क्रीडासाठी ते द्यायला पाहिजे आहेत. आणि त्या दृष्टीनं काही जे आमचे प्रश्न आहेत, या दृष्टीनं आपल्याला ही सभा ती त्याच्याकरता नाही, मिटिंग त्याच्याकरता नाही. पण काही वेळा मग शिडकोच्या बाबतीत आमचे लोक आक्रमक होतात, जात असतात. त्या कोळी समाजाचा, आग्र्यांचा, हा घरांचाही प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांना शिडको जी आडकाठी करते होऊ नये, या दृष्टीने आपल्याला करावे लागेल. आणि मग आम्ही लोक अशा रीतीनं पायाखाली गेलेले आहेत. 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष तुम्ही काय करत नाही, पाण्यात जात नाही. म्हणून आम्ही सांगितलं, आम्हाला काय आम्ही आमचा साहेब, आता रामबागचा विषय आहे. रामबाग आम्ही शिडकोला पत्र लिहिलं, हे नावा ग्रामपंचायत सरपंच मागे बसलेले आहेत. तर पत्र लिहिलं की ही रामबाग आम्ही बनवली, पोचली, वाढवली, जपतोय, पण ही आता शिडकोनं ताब्यात घ्या. म्हणजे हे याच्यामध्ये महेश बालदीने पत्र दिलं, म्हणजे आमदारांचं पत्र दिलं की ही रामबाग छान सुंदर झालेली आहे, आता महापालिकेच्या ताब्यात द्या, जिल्हा परिषद ताब्यात द्या, किंवा तुम्ही आपल्या शिडकोनं ताब्यात घ्या. शिडकोला डेव्हलप करायची अथॉरिटी तुमची आहे, जबाबदारी तुमची आहे. आणि मग एखाद्या सामाजिक संस्थेला द्या, त्यांना बरोबर NGOजला घ्या आणि त्याच्यातून तुम्ही करा. पण हे करता 3 वर्ष झाली महेश बालदींचं पत्र जाऊन CM साहेबांनी त्याच्यावर शेरा मारला आहे की योग्य ती कार्यवाही करावी, पण अजून ते पत्र काय तिथून हलत नाही. अशा प्रकारची मुजोर शिडको आहे. मी जर असतो ना साहेब, तर मी जास्त आक्रमक झालो असतो. जरा प्रशांत ठाकूरने शांत आहे, मी तुमच्यासारखाच आहे, तुमचा राणीसाहेबांचा वारसा आहे ना, तो मी जपतो आणि वेळा केलेला आहे. तर मी तसं आहे, मी अनेक मोर्चे काढलेत. ममता बॅनर्जीला सांगितलं गेट उघड म्हणजे उघड, म्हणजे तुम्ही दमदाटी करताय, थ्रेटनिंग करताय. म्हटलं करतोय समज. आणि आता ते पूल वगैरे झालं दारस्तान माटाच्या ब्रिजचे. JNPTमध्ये गेलो, तिथला मोर्चा काढला, तिथं तेच केलं. BPCLमध्ये गेलो, तिथेही 360-70 लोकांची भरती पाहिजे, पण हलणार नाही, ते केलं. हा आमचा वारसा जो आहे ना, तो आम्ही चालवतो. पण आता आम्ही जरा म्हटलं, तरुणदार आमचे 2 नेते आलेत, आता हे दोघे बघतायत. पण तुमच्यासारखं ताठ प्रशांत ठाकूरला पण व्हायला सांगा जरा थोडंसं. मला वाटते तुम्ही बरं, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ना, खरंच एक दमदार नेता ज्याला म्हणतो, करायचं म्हणजे करायचं, किती तुम्ही हे करून घ्या. म्हणजे आपल्याला पटत नाही ना, ते नाही, चांगलं काम करायचं आहे, वाईट काही करायचं नाही. पण जर का कोणी आडवत असेल जमणार नाही.
त्यांची बाकी मी जास्त बोलणार नाही, पण त्याचा स्वभाव तुम्ही पाहिलेला आहे. साधारणतः पक्षाच्या बाबतीत फार ताठ आहेत आणि आपलं पक्षाचं धोरण आहे त्या बाबतीत पण फार ताठ आहेत. आणि मग त्याकरता कोणी आडवा उभा आला तर कशाची पर्वा न करणारा हा अतिशय एक बहादर असा आपला नेता आहे नितेश राणेसाहेब. आणि त्यांनी आपल्याला चांगलं असं करताना शब्द दिलेले आहेत. ते शब्द 100% पूर्ण करतील. आपल्या अपेक्षा असतील त्यानंतरसुद्धा आपण बोलू. 2 आमदार आपल्या ताब्यात आहेत, पण एक इथं आलेत त्याबद्दल मी त्यांना खास धन्यवाद देतो की हे निमित्त. पण आता काल साहेब माझ्याकडे एक प्रोग्राम झाला ज्या हायस्कूलमध्ये मी शिकलो, छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण. संध्याकाळी 7ला प्रोग्राम झाला, 11:15पर्यंत चाललं होतं. आणि हे विद्यार्थी मागे माझे विद्यार्थी मागचे आहेत. यांनी 25,000 त्यांनी 10,000 करून 20 लाख रुपये जमवले. 1 रुपया माझ्याकडे घेतला नाही. आणि 5 तास त्यांनी कार्यक्रम केला. स्वतः प्रोग्राममध्ये जाऊन स्वतः संपूर्ण नाचून गाणून प्रत्येकानं, म्हणजे त्या महिला भगिनीसुद्धा सर्व त्यांनी जेंट्स यांनी, म्हणजे कुणी हनुमानाची हे घेतले काय, कुणी काय केलं आणि ते केलं. तर खरंच मला वाटलं की आयुष्यात आपण जे चांगलं काम करतो ते त्या लोकांच्या हृदयाला जाऊन मिळतंय. आणि अशाच प्रकारचं हे काम राणेसाहेब आणि त्यांचे चिरंजीवसुद्धा करतायत. तर त्यांच्यामुळं आपले प्रश्न नक्की सुटतील अशी आशा व्यक्त करतो. आता हे बाकीचे मला बोलायची गरज नाही. मस्त खमंग वास मच्छीचा येतो आहे आणि त्याच्यामुळं ती मच्छी आणि 4-5 दिवस चालणारा महोत्सव हा नक्कीच यशस्वी होईल. तशा प्रकारे मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी